मॅक्झिमम टाइम काय होऊन जातं माहित आहे का, की आपल्याला जो भाग आवडत नाही बरोबर तो आपण सोडून देतो, पण एक्झामचं तसं नसते. ठीक आहे, आपल्याला आवडो नाही आवडो जो महत्वाचा पार्ट आहे ते तिथे घेतीलच. ठीक आहे, त्यामुळं आपल्या आवडीनुसार अभ्यास होणार नाही, त्यामुळे थोडं बोर एखादा लेक्चर होईल किंवा एखादा पॉईंट बोर होईल म्हणून त्याला सोडू नका. तुम्हाला बोर होत आहे म्हणून काही ते आपलं जे आयोग आहे ते काही प्रश्न सोडणार नाही आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून घेणे आहे, ऐकणे आहे, वेळ हो काही पण हो, आपल्याला ते समजून घ्यायचे आणि शिकून घ्यायचे आहे. ठीक आहे, अराउंड आता 1 तास झाला. आपण आतापर्यंत नाही का संसदेची बहुकार्य भूमिका पाहिली, कायदेविषयक कार्यकारी अधिकार, आर्थिक अधिकार, घटनात्मक अधिकार, न्यायिक अधिकार, निवडणुका संदर्भातील अधिकार आणि इतर अधिकार पाहिले. ठीक आहे, आता याच्या समोर जे आहे की ते न्यायिक व अन्य अधिकार आणि कार्य आहे. म्हणजे मग न्यायिक अधिकार कार्य आहेत, निवडणुकी संदर्भातील आहे, इतर अधिकार कार्य आहे आणि महत्वाचा म्हणजे अपरिणामकारक संसदीय नियंत्रण. का बरं त्याच्यावर नियंत्रण नाही आहे? या गोष्टी ज्या आहे ना याला पूरक गोष्टी आहेत. आपण जे आता अधिकार आणि कार्य शिकलो त्यामुळे आता 1 तास जरी झालेला आहे तरी याला आपण थोडंसं हे लेक्चर एक्सटेंड करूया. म्हणजे यामध्येच अटॅच करून त्या गोष्टी जर समजल्या तर एकाच याच्यामध्ये अधिकार आणि कार्य पूर्ण तुमचं कव्हर होऊन जाते. त्यामुळे आता आपण पुढे जाऊया आणि याच मध्ये आपण काय करूया, आणि हे लेक्चर ऐकून घ्यायचं, थोडंसं लांब होईल पण गोष्टी तर डोक्यात राहतील की नाही हे पण अधिकार याच्यामध्येच येऊन जातं, अधिकार आणि कार्य. याच्यानंतर काय होऊन जातं की हा मग राज्यसभेचे नाही का स्थान हे ते युनिट सुरू होऊन जातं. राज्यसभेचं स्थान आहे, संसदीय विशेषाधिकार आहे, पण अधिकार आणि कार्य हे इथेच संपवून टाकूया आपण. म्हणून आता न्यायिक आणि अन्य अधिकार आणि कार्य आपण इथे आता समजावून घेऊया. तर संसदेच्या न्यायिक अधिकार आपण ऑलरेडी पाहिले इथं. ठीक आहे ना, न्यायिक अधिकार आणि कार्य यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी पाहिल्या आपण कोणकोणते आहे त्याला. ठीक आहे, तर आता याचे जे न्यायिक अधिकार आहे आणि कार्य यामध्ये काही गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे सगळ्यात पहिला आता त्याला 4 पॉईंटमध्ये डिवाइड करता येतं की राज्यघटनेचे उल्लंघन जर केले तर संसद नाही का राष्ट्रपतीवर महाभियोग चालू शकते. बरोबर आहे, महाभियोग चालू शकते आणि त्याला हे करू शकते. जे राज्यघटनेमध्ये नाही का उल्लेख जे केलेल्या गोष्टी आहे त्यामध्ये राष्ट्रपतीवर दुसऱ्या कोणत्या बाबतीत नाही का महाभियोग चालवला जाऊ शकतो का, तर नाही. महाभियोग चालवण्यासाठी एकमेव नाही का हे दिलेलं आहे राज्यघटने, म्हणजे एक तरतूद की त्यांनी राष्ट्रपती जे आहे त्यांनी राज्यघटनेचे उल्लंघन केले पाहिजे. राष्ट्रपती युनिटमध्ये आपण ते चांगल्या प्रकारे समजावून घेतलेलं आहे, महाभियोग कसा चालतो, काय चालतो, काय नाही. त्यामुळं जास्त एक्सप्लेन करण्याची गरज इथे नाही आहे. आता संसद उपराष्ट्रपतीला पदच्युत करू शकते. बरोबर आहे ना, कोणाला? आपल्या उपराष्ट्रपतीला. महाभियोग जो चालवतो आपण राष्ट्रपतीवर, तिथे एक शॉर्टमध्ये गोष्ट आठवते का तुम्हाला की दोन्ही गृहामध्ये नाही का विशेष बहुमत पाहिजे असतं महाभियोग चालवण्यासाठी, ते पण 2/3 दोन्ही पण गृहांमध्ये, आणि ते कोणत्याही गृहात मांडल्या जाऊ शकते सुरुवातीला. ठीक आहे, कोणत्याही गृहात त्याची सुरुवात होऊ शकते महाभियोगाची, मांडल्या जाऊ शकते आणि नंतर मग 2/3 दोन्ही गृहात नाही का विशेष बहुमत पाहिजे. कधी? आपल्या राष्ट्रपतींचे महाभियोगासाठी. बरोबर, आता संसद उपराष्ट्रपतीला पदच्युत करू शकते. याची जी सुरुवात आहे पदच्युत प्रोसेसची, ठीक आहे, ती प्रारंभ जो आहे त्याचा तो राज्यसभेमध्येच होणार. ठीक आहे, लोकसभेमध्ये मांडता येणार नाही कारण उपराष्ट्रपतीसाठी. ठीक आहे ना, हे लक्षात राहील, उपराष्ट्रपतीसाठी लोकसभेत मांडता येणार नाही, प्रारंभाला त्याला राज्यसभेतच मांडावं लागेल आणि तिथे विशेष बहुमताने तो पारित झाला पाहिजे. त्याच्यानंतर मग लोकसभेमध्ये मांडला जातो आणि सामान्य बहुमतानेही तो जर पारित झाला तर मग आपल्या उपराष्ट्रपती यांना पदच्युत केल्या जाते. हे लक्षात ठेवा. आता तिसरा, संसद नाही का जे सर्वोच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे, त्यांचे जे न्यायाधीश आहे, मग त्यामध्ये सरन्यायाधीश सुद्धा आलेले आहेत. मग मुख्य निवडणूक आयुक्त आहे, महालेखा परीक्षक आहे, यांना सुद्धा पदच्युत करण्याची शिफारस राष्ट्रपतीला करू शकते. शिफारस करू शकते म्हणजे शेवटी शिफारस कोण करत आहे? संसद करत आहे. त्यामुळे मग परत संसदेला न्यायिक आणि अन्य ते अधिकार आलेले आहेत. ठीक आहे, आता या विशेषाधिकाराचे उल्लंघन केल्याबद्दल किंवा विशेषाधिकार जे आहेत बाकीचे त्याचे नाही का उल्लंघन केल्याबाबत किंवा अपमान केल्याबद्दल नाही का संसद त्याचे जे सदस्य आहेत तसेच इतर जे लोक आहेत त्यामधले त्या लोकांना ते शिक्षा करू शकते. आपण पाहिलेलं आहे लोकसभेमध्ये की ते त्यांना सरळ सरळ नाही का डिबेटिंग मध्ये सांगतात की तुम्ही चूप बसा, तुम्ही जास्त बोलू नका, माघारी जा, आपल्या जागेवर बसा.
तुम्ही नाही का हे पॉइंट बरोबर मांडत नाही आहात, तुम्हाला नाही का हे केलं जाईल, तुम्हाला याच्या बाहेर काढल्या जाईल, बरोबर आहे. ते त्यांना सगळे मग अधिकार असते संसदेला, ठीक आहे ना. म्हणजेच काय, तर त्यांनी अपमान जर केला किंवा उल्लंघन केला विशेष अधिकाराचा तर त्या सदस्यांना ते शिक्षा करू शकतात सरळ सरळ, बरोबर आहे. हे आहे त्यांचे न्यायिक अधिकार आणि अदर कार्य, हे लक्षात ठेवायचं. आता निवडणुकी संदर्भातील अधिकार, ठीक आहे, आणि त्यांचे कार्य. तर आता संसद जी आहे किंवा आणि राज्य विधिमंडळे आहे ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होतात, हे माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे. तसेच संसद उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेते, बरोबर आलं ना, संसदेचंच काम आलं ना शेवटी. आपल्या उपराष्ट्रपतीची निवडणूक घेते, लोकसभा आणि तिच्या सभापतीची किंवा मग उपसभापती आहे लोकसभेचा, तर तसेच नाही का राज्यसभेच्या उपाध्यक्षाची निवड जी आहे, बरोबर आहे. मग आपल्या जो राज्यसभेचा अध्यक्ष असतो त्याचं काय होते मग, ठीक आहे. ते इथं सरळ आहे ना, आपण लोकसभेचा सभापती म्हटला, उपसभापती म्हटला, मग राज्यसभेचा फक्त उपाध्यक्ष का, तर आपल्याला माहिती असायला पाहिजे, परत आता डोक्यात तर पक्कच असायला पाहिजे. उपराष्ट्रपती जो आहे आपला, बरोबर आहे, तो इनबिल्ट राज्यसभेचा अध्यक्ष असतो, ठीक आहे ना. त्यामुळं त्याची निवड नाही का इथे हे होणार नाही, बरोबर आहे. सरळ सरळ गोष्ट आहे, म्हणून तिथं आपण तो शब्द पकडलेला नाही. त्याच प्रकारे राष्ट्रपती आहे, उपराष्ट्रपती आहे, संसदेचे दोन्ही गृह आहे, राज्य विधिमंडळाची दोन्ही गृह आहे, यांच्या निवडणुकीचे जे नियमन करण्याचे कायदे करणे आहे, त्यांचं संशोधन करणे आहे, कायदे करणे, त्याचं संशोधन करणे, बरोबर आहे, याचे सगळे अधिकार संसदेला असतात, ठीक आहे. त्यानुसार संसदेने राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952 आहे, बरोबर आहे. परत नाही का यानुसार नाही का कायदे संमत केलेले आहे. राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952, लोकप्रतिनिधी कायदा 1950 आहे, लोकप्रतिनिधी कायदा 1951 आहे. असे भरपूर सारे त्यांनी कायदे संमत केलेला आपल्याला आढळतात, ठीक आहे. असे नॉमिनल लक्षात ठेवण्यासारखे, जास्त त्याला एक्सप्लेन करण्याची गरज वाटत नाही, ठीक आहे. आता इतर अधिकार आणि कार्य सुद्धा आहे, म्हणजे एवढेच अधिकार आणि कार्य आहे का, याच्या व्यतिरिक्त सुद्धा नाही का आहे. आपल्याला सरळ आपल्याला माहिती आहे की संसदेमध्ये नाही का पूर्ण ते विचार विनिमय हे ते होतं, चर्चा होते, सगळ्या काही गोष्टी होतात. म्हणून आपण संसदेला, संसद नाही का ही विचार विनिमय करणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या विषयावर सुद्धा संसदेत चर्चा होते, हे सुद्धा अधिकार आहे त्याला, ठीक आहे. आता राष्ट्रपतीने घोषित केलेली नाही का जी राष्ट्रीय आणीबाणी आहे, राज्य आणीबाणी आहे, आर्थिक आणीबाणी आहे, या सगळ्या प्रकारच्या आणीबाणींना नाही का कोण मान्यता देते, तर संसद मान्यता देते, बरोबर. म्हणून त्याचं इतर कार्य हे महत्वाचं असते, ठीक आहे. जरी समजा राष्ट्रपती घोषित करत असेल तरी सुद्धा मान्यता कोण देईल, शेवटी संसदच देणार आहे. संबंधित राज्य विधानसभेची जे शिफारस करते संसद, राज्य विधान परिषद नाही का किंवा विधानसभेच्या शिफारसीनुसार संसद राज्य विधान परिषद स्थापन करते किंवा रद्द सुद्धा करते. त्यांचे आपण ते मागे पाहिलं त्याच्यामध्ये, ठीक आहे. रद्द करू शकते किंवा मग ते स्थापन करू शकते त्यांच्या शिफारसीवरून. त्याच प्रकारे भारतीय संघराज्यातील राज्याचे क्षेत्र वाढवायचे असले, त्याचे क्षेत्र नाही का कमी करायचे असले, त्याच्या सीमा बदलायच्या असल्या किंवा नावात जर बदल करायचे असले, हे सुद्धा अधिकार कोणाला आहे, संसदेलाच आहे. दुसऱ्या कोणालाही हे अधिकार नाही आहे. आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. तेलंगणा आणि नाही का आपलं हे वेगळं झालंय, बरोबर आहे. तेलंगणा वेगळं झालं, तिथे पाहिलंय. जम्मू आणि काश्मीर नाही का आता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे, ठीक आहे, तर ते पाहिलेलं आहे. म्हणजे अशा भरपूर सारे एक्झाम्पल घेतात त्यामध्ये. संसद सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र जे आहे त्याचे संघटन आहे, याचे नियमन करते कोण, संसद करते. त्यांचे अधिकार क्षेत्र आणि त्यांचे संघटन, त्यांचे नियमन सगळं. आणि 2 किंवा अधिक राज्यासाठी जर समजा संयुक्त उच्च न्यायालय स्थापन जर करायचं असेल तर ते सुद्धा संसदेमार्फतच होते, बरोबर. हे झालं एवढे. आता हे लक्षात आले असेल, हे काही एक्सप्लेन करायची गरज नाही वाटत. इथं अधिकार आणि कार्य. आता महत्वाचं आणि इझी डोक्यात जाण्यासारखं, अपरिणामकारक संसदीय नियंत्रण. भारतात नाही का जरी समजा संसदीय प्रणाली जरी असेल, बरोबर आहे, सरकार आणि प्रशासन यावरचे जे संसदीय जे नियंत्रण आहे भारतातील सरकारवर आणि प्रशासनावर, ठीक आहे, ते प्रत्यक्ष राहत नाही. ते समजा आता पुस्तकी आहे की चला ठीक आहे, सरकारवर नियंत्रण आहे, प्रशासनावर नियंत्रण आहे संसदेचं. प्रत्यक्षात जर पाहिलं तर ते नाही का तुम्हाला त्यावर नियंत्रण दिसणार नाही,
मग त्याला काही कारणे दिलेली आहे, म्हणजे पुस्तकी सैद्धांतिक नाही का तुम्हाला दिसून जाते स्वरूपाचं आहे, म्हणजे लिखित, पण ऍक्च्युअल तुम्हाला दिसत नाही. का बरं दिसत नाही? त्याचे काही कारण सांगितलेले आहे. ते कोणकोणते? तर प्रशासन जे आहे त्याचा खूप विस्तार झालेला आहे, बरोबर आहे, आणि ते एवढे गुंतागुंतीचे असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संसदेकडे वेळ नाही आहे, तसेच आवश्यक कौशल्यही नाही आहे. विस्तार एवढा झालेला आहे, मग 100 मंत्री आहे, एक्झाम्पल आहे असं, बरोबर आहे, मंत्र्यांची संख्या वाढली, त्यात नाही का आवश्यक कौशल्य पाहिजे त्या मंत्र्यांमध्ये. कोणीही कधी कधी मंत्री आपला पॉइंट हा की मंत्री बनून जातोय, ज्याला शिक्षणाचा खूप साऱ्या प्रमाणात गंध नसतो, जो शिक्षणाच्या बाबत ज्याला सायन्स बाबत माहित नाही तो सायन्सच्या रिलेटेड नाही का मंत्री असतो, ज्याला नाही का शेता रिलेटेड नाही का इन्फॉर्मेशन नाही तो नाही का ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड मिनिस्टर बनून जातोय, बरोबर आहे, ज्याला नाही का आपल्या याचं ज्ञान नाही आहे पूर्ण पॉलिसी खात्यांचं हे ते तिकडला नाही का मंत्री बनून जातोय, बरोबर आहे ना. असे म्हणजे ज्याला ज्ञान नाही तोही मग कसं काय कंट्रोल राहणार, तेवढं कौशल्यच नाही आहे ते कंट्रोल करण्याचं. त्याचप्रमाणे प्रशासन एवढं खरंच विस्तारित झालेलं आहे, ते गुंतागुंतीचं होत चाललंय, आणि मग नियंत्रण ठेवणे संसदेला वेळही नाहीये तेवढा की नियंत्रण कसं ठेवायचं. भरपूर कामजाम खूप वाढलेलं आहे त्यांचं, ठीक आहे. अनुदानाच्या मागण्याचं जे तांत्रिक स्वरूप आहे, ठीक आहे, त्यामध्ये संसदेचे आर्थिक नियंत्रण प्रभावी होत नाही त्यावर. आता हे बघा ना, हे बरोबर आहे, आणि संसद सदस्य प्रशिक्षित नसल्याने त्यांना अर्थविषयक बाबींचे व्यवस्थितरित्या पूर्णपणे आकलन पण होत नाही, बरोबर. अनुदानाच्या मागण्या होतात, मग त्याचे जे तांत्रिक स्वरूप आहे ते प्रभावी नियंत्रण नाहीये, कारण की जे सदस्य आहे संसद सदस्य ते लोकच तर प्रशिक्षित नाहीये, त्यांनाच तर माहिती नाही की अनुदान कशासाठी असते, किती घ्यायचं, काय घ्यायचं, कसं युटिलाइज करायचं, ज्ञानच नाहीये त्यांना तेवढं, त्यांची आकलन शक्तीच नाहीये तेवढी अर्थविषयक बाबींच्या बाबतीत. म्हणून काय होऊन जातं की ते तेवढ्या प्रमाणात त्याच्यावर नाही का ते प्रभाव होत नाही आणि त्याला कंट्रोल येत नाही त्यावर. कायदेविषयक नेतृत्व कार्यकारी विभागाकडे असते आणि धोरणे आखण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका असते. आता कायदेविषयक जे नेतृत्व आहे ते कार्यकारी विभागाकडे आहे, मंत्र्यांकडे, आणि धोरणे आखण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका पण आहे, पण त्यांना ते तेवढं डोकंच नाही आहे ना त्यांना, बरोबर आहे. तेवढे काही हे आहे मंत्रिमंडळ आपलं स्ट्रॉंग. संसदेचा आकार नाही का खूप विस्तृत आहे आणि सांभाळण्यास अवघड आहे, ते प्रभावी ठरत नाही. खूप विस्तृत आहे, बरोबर आहे ना. संसदेचा आकार एवढे मंत्री आहे, हे खाता आहे, ते खाता आहे, तो हे खाता आहे, ते खाता आहे, तो पण खात आहे, ते पण खात आहे, बरोबर आहे, असं होऊन जाते. त्यामुळे पण नाही का हे होते. संसदेत कार्यकारी विभागाला असलेल्या बहुमताच्या समर्थनामुळे प्रभावी टीकेची शक्यता कमी होते, बरोबर आहे. इथं हे सगळ्यात महत्वाचं. इथं काय होऊन जातं की लोकसभेमध्ये नाही का आता रुटीन जे प्रशासन आहे किंवा सरकार आहे ते तर सरळ सरळ हे आहे ना, त्यांचं लोकसभेमध्ये त्यांचं बहुमत आहे. बहुमत असल्यामुळे काय करतं, आणि त्याच प्रकारे नाही का जे अपोजिशन असायला पाहिजे खास, की खरंच यांना अपोजिशन करण्यासाठी, त्यांच्या पूर्ण पॉइंटवर नाही का त्यांनी बोलण्यासाठी, त्यांना खरंच नाही का काचणीत पकडण्यासाठी, कोणती योजना जर आणत असेल तर त्यांना रोखण्यासाठी, हे एवढं नाही का नेतृत्वच नाही आहे अपोजिशनचं. आपल्या अपोजिशनचं नेतृत्व नसल्यामुळे काय होऊन जाते की इकडे नाही का बहुमत होऊन जाते, परत कोणतंही बिल मांडलं जाते, काही होतं त्यांचं बहुमत मिळालं आणि ते पारित केलं जातं, आणि खास अपोजिशन नसल्यामुळे काही त्यावर कंट्रोल राहत नाही, आणि टीका करण्यासाठी आपल्याला ठेवलेलं आहे अपोजिशनला, ते टीका पण करणार नाही, सब मिलीजुली सरकार होऊन जाते असं आपल्याला कळून जाते. आणखी त्याच्यानंतर महत्वाचा पॉइंट म्हणजे लोकलेखा जी समिती आहे ती आर्थिक समित्या कार्यकारी विभागाने खर्च केल्यानंतर सार्वजनिक खर्चाचे परीक्षण करतात, त्यामुळे केवळ घटनापश्चात केलेले काम ठरते. याला आपण पोस्टमार्टम म्हणू शकतोय का? सरळ सरळ आहे की अगोदर ती उपाययोजना नाही करणार की अरे आजारी पडण्याच्या अगोदर नाही का त्याला हे करा, काय म्हणते त्याला हे करा, एखादी जर योजना वगैरे ते हे करत आहे, आखत आहे, त्याला पैसा जर लावत आहे तर त्याचा अभ्यास करा की खरंच याला लागतो का, काय लागतो का, कसा लागतो, खरंच लागेल का, हे सगळा अभ्यास करायचा, मग निधी पुरवायचा. यांनी जर म्हणलं पण ते केल्या जाते पण तेवढ्या प्रभावीपणाने त्याचे स्क्रीनिंग केलं जात नाही, बरोबर, आपण पाहिलेलं अगोदर करतात. इथे काय होऊन जातं की अगोदर त्याला स्कीमसाठी पैसा दिला जातो आणि नंतर मग स्कीमला पैसा दिल्यानंतर जेव्हा ती स्कीम पूर्ण होते मग त्याचा लेखाजोखा केला जातं या समितीमार्फत, म्हणजे पोस्टमार्टम, की आता सांगा कसा मेला, बरोबर आहे, खरंच किती खर्च लागला, काय लागला, मग काय दुप्पल कामं चालून जातात ते आणि निपटून जाते ते. त्यांचं असं म्हणणं आहे की आधी सांगा, ही योजना आधी सांगा, कसं लागणार, काय लागणारचा पूर्ण अभ्यास करू द्या,
मग किती पैसे द्यायचे ते त्या लेखा समितीनं ठरवलं पाहिजे, लोकलेखा समितीनं, त्यानुसार मग पैसे दिले पाहिजे, नाही तर दिले पाहिजे नाही. गिलोटिनचा वाढता वापर जो आहे तो आर्थिक नियंत्रणाची व्याप्ती कमी झाली आहे. गिलोटिन सरळ सरळ जे काही ठराव पास झाले नाही ते ठराव त्यांनी शेवटच्या वेळेस नाही का चर्चा करून ठराव पास करायला पाहिजे ना, ते विधेयक आहे, काही गोष्टी आहेत. हे काय करतं गिलोटिनच्या नावावर, यांना माहिती आहे की शेवटी आता चर्चेला वेळच भेटला नाही म्हणजे, आणि सरळ मतदानाला टाकून देतात, आणि मतदानाला टाकलं आपल्याला माहिती आहे बहुमत सरकारचंच आहे. त्यामुळे काय होतं की त्याचे ते स्कीमही करू शकतात की मॅक्झिमम विषय जे आहे त्यांना माहिती आहे की हे असेच आपल्याला शेवटी काढून घ्यायचे आहे बिना चर्चेचे, ते विषयच ते नंतर मांडतील. ते विषय नंतर मांडल्यामुळे काय होईल, सरळ सरळ पहिले नाही का सरळ मतदान होईल, चर्चा हो नाही हो त्यावर, आणि सरळ पास करून टाकतील आणि मोकळं करून टाकतील. आणि तो प्रभाव वाढत चाललेला आहे गिलोटिनचा. ते भरपूर सारे पॉईंट इथं एवढा आरडाओरड करायचा की सत्राचा पूर्ण टाइमच खाऊन टाकायचा, आणि नंतर मग जेव्हा काम पडते तेव्हा मग म्हणजे ओरडत बसायचं की टाइम मिळाला नाही ना, आता यांनी पास केला, मतदान होतंय ते पास होऊन जाते. प्रत्यायुक्त विधिविधान जे आहे, डेलिगेटेड लेजिस्लेशन अधिकारामुळे तपशिलावर कायदे करण्यातील संसदेची भूमिका कमी झाली आणि नोकरशाहीचे अधिकार वाढले आहे. बरोबर. राष्ट्रपतीने वारंवार अध्यादेश काढल्याने संसदेचे कायदे करण्याचा अधिकार क्षीण झाला आहे. ते संसदेमध्ये एखादा कायदा काढायचा जर असेल तर सरळ तो काय करते की नाही का प्रोसेसेस मधनं जावं लागते. मग हे काय करतात, राष्ट्रपती आपल्या मनाचाच उभा केलेला आहे ना रुटीन सरकारने, मग ते काय करतात की अध्यादेश काढतात आणि आपले कामं भागून टाकतात, आणि नंतर संसदेत मग मतदान वगैरे घेऊन थोडीफार चर्चा करून ते मतदान ते त्यांच्या बहुमताने का पास करून मग मोकळं करून टाकतात, आणि कामं तर संपवले ना यांनी अध्यादेश काढू, आणि अध्यादेशाचं प्रमाणही वाढवलं त्यांनी. बरोबर आहे. मग नेहमी अध्यादेश काढल्यामुळे काय झालं की जे संसदेचा कायदे करण्याचा खरंच अधिकार आहे, जिथं अपोजिशन पार्टी त्याच्यावर नाही का अपोज करते, मतं घेतलं जाते, म्हणजे कुठंतरी लोकांनाही माहिती पडतं की सामान्य जनतेला की अरे इथं असं तयार करत आहे कायदा, तो याला हे अपोज करत आहे, यांचं सरकार असल्यामुळे यांनी पारित केला, कुठेतरी त्यांच्यावर नियंत्रण येते ना, ते नियंत्रणच यांनी कमी करून टाकलेलं आहे आपल्या राष्ट्रपतीच्या एका माध्यमातून अध्यादेश काढून. बरोबर. संसदीय नियंत्रण हे तुरळक सर्वसाधारण स्वरूपाचे आणि मुख्यतः राजकीय स्वरूपाचे असते. हे सरळ दिसूनच पडते. सर्वसाधारण प्रमाणात नियंत्रण म्हणजे नॉमिनल नियंत्रण करून टाकलेलं आहे त्यांनी, राजकीय स्वरूपाचं पॉलिटिक्स खेळात आपलं हे बहुमत आहे, चला जाऊ द्या पुढे. संसदेत नाही का सबळ आणि स्थिर विरोधी पक्ष नसल्यानं संसदेतील वागणुकीत आणि मूल्यात होणारी घसरण यामुळे सुद्धा भारतात कायदे मंडळाचे प्रशासनावरील नियंत्रण अपरिणामकारक होण्यास हातभार लागतो. विरोधी पक्षच नाहीये, बरोबर, नियंत्रण कसं राहील? तुम्हाला कोणीतरी कंट्रोल करणारा पाहिजे, यांचाच अध्यक्ष, यांचाच उपाध्यक्ष, यांचाच राष्ट्रपती, ठीक आहे, जे यांचाच म्हणण्यापेक्षा जे रुलिंग पार्टी आहे त्यांच्याच अंडर मधला की त्यांच्याच याच्यातला आहे ना तो, त्यांच्याच मर्जीतला. मग यांच्या मर्जीतले लोक आहे तर कसं होईल ना. मग इथे यांना रोखण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी कोण आहे? यांचं बहुमत सुद्धा आहे लोकसभेमध्ये. मग भांडणं होतील, आरडाओरड होतील, बरोबर आहे, सगळं काही होतील त्या संसदेमध्ये. अरे पण परंतु निर्णय लागत नाही आहे तेव्हा तर बहुमत त्यांचं आहे, तेव्हा मग ते अपोज नाही करू शकत आहे ना. जर समजा आपली अपोजिशन पार्टी जी आहे, विरोधी पक्ष, तो जर स्ट्रॉंग आहे तर ते अपोजिशन करता करता ते तुटून पडतील, आणि तुटून पडल्यावर नाही का सामान्य जनतेलाही माहिती होईल ना की अरे हे तर नाही का कोणते चुकीचे पण विधेयक मांडत आहे आणि कायदे तयार करत आहेत, मग त्याला ते अपोज करतील ना. ते माहितीच होत नाही ना इकडे खाली, कारण की ते सरळ सरळ तिथल्या तिथेच होत आहे. आणि डिबेटही यांचा कसं असतं ना, डिबेट बघा ना कशासाठी असतं, सोल्युशनसाठी डिबेट असतं, भांडण्यासाठी डिबेट नसतं. इथे काय दिसून पडतं आपल्याला, हे भांडण्यासाठी डिबेट खेळत आहे आणि वेळ घालवण्यासाठी. अरे उपाययोजना काढण्यासाठी डिबेट करा ना, एकमेकांना मारण्यासाठी कुठे करताय? आपल्याला लोककल्याण करायचं, सार्वजनिक हित करायचं, हे म्हणजे असं स्ट्रॉंग अपोजिशन नसल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम आहे. तर इथे आपलं जे अधिकार कार्य होते, अपरिणामकारक संसदीय नियंत्रण आहे ते पण होतं, बरोबर आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया राज्यसभेचे स्थान, त्यामध्ये मग लोकसभेबरोबर त्याचा दर्जा काय आहे, लोकसभेच्या तुलनेत त्याचं स्थान कसं आहे, कमी आहे की जास्त आहे, बरोबर. संसदीय विशेषाधिकार आपण पाहणार, त्यामध्ये मग वर्गीकरण करणार, संसदेच्या दोन्ही गृहाचे विशेषाधिकार आहे, सदस्यांचे व्यक्तिगत विशेषाधिकार आहेत, बरोबर आहे, हे पाहणार. त्याच प्रकारे विशेषाधिकाराचा जर भंग जर झाला किंवा गृहाचा अपमान काय असतोय, विशेषाधिकाराचे स्त्रोत कोणकोणते आहे, संसदेचे सार्वभौमत्व काय आहे, घटनेचे लिखित स्वरूप, संघराज्य प्रणालीचे स्वरूप म्हणजे
भारतीय संसदेच्या सार्वभौमत्वावर मर्यादा घालणारे घटक कोणकोणते आहे ते पाहणार. त्यामध्ये मग न्यायालयीन पुनर्विलोकनाची पद्धत सुद्धा आहे, मूलभूत हक्क सुद्धा आहे. शेवटचा युनिट ठरेल आपला तो, त्यामध्ये आपण या सगळ्या माहित्या पाहणार. त्याच प्रकारे संसदेतील जागाची विभागणी बघूया, आपण टेबल बघूया. लोकसभांचा कालावधी बघूया, एक शॉर्ट टेबल मध्ये आपण किती चालला, कोणता चालला आतापर्यंत. ठीक आहे. लोकसभेचे सभापती पाहणार आपण आतापर्यंत कोण कोण राहिले तर. आणि आपण परत नाही का एक जे कलम आहेत सगळे काही आतापर्यंत आपण संसदे रिलेटेड शिकलो, त्या सगळे जे कलम आहे त्या बाबतीतही आपण माहिती घेणार. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी आपण शिकणार. आतापर्यंत खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कार्य वगैरे मेन युनिट झालेला आहे. आता इथे स्थान आणि कम्पेरेटिव्ह स्टडी तिथं करावं लागेल आपल्याला लोकसभेचा आणि राज्यसभेचा, ते आपण पाहणार आता आपल्या नेक्स्ट युनिटमध्ये. ठीक आहे. तर आपण आता चला भेटूया आपल्या नेक्स्ट नाही का शेवटच्या पार्टमध्ये. आपल्या संसदेचा शेवटची व्हिजिट राहील, त्यामध्ये भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये.